लागणार आहे. अखंड अम्ब्रेलासाठी तुम्हाला 2.5 मीटरचा कापड लागणार आहे. त्यानंतर त्यासोबत 1.5 ते 2 मीटर अस्तर मात्र सरळ पोझिशन मध्ये लागणार आहे. आपण कापड जरी तिरकस पद्धतीने कापत असलो तरी अखंड अम्ब्रेला शिवताना आपल्याला अस्तर मात्र सरळ पोझिशनचं लागतं. आणि कापड कोणत्याही क्वालिटीचं तुम्ही वापरू शकता. अगदी टेरिकॉट झालं किंवा खूप झिरमीर साडी झाली, अगदी पातळ साडी, त्याचा सुद्धा तो ड्रेस जो आहे तो अतिशय सुंदर दिसतो. आणि आपण ज्या डेली वापरायला साड्या वापरतो की नाही, मऊ मऊ अतिशय दोरे वगैरे निघणाऱ्या, त्या साड्यांचा हा अखंड अम्ब्रेला ड्रेस खूप छान दिसेल. पण त्यासाठी कडक स्वरूपाचे कपडे वापरायचे नाही. एरवी मी तुम्हाला सांगितलेलं असतं की आपण काय करायचंय की थोडी कडक पाहून साडी त्यामध्ये ड्रेस कापायचे, पण यामध्ये तसं ते करायचं नाही. आपण काय करणार आहोत, याला मऊ सुळसुळीत अगदी पातळ साडी घेऊन अखंड अम्ब्रेला ड्रेस शिकणार आहोत. अगदी पातळ, ठीक आहे. अगदी पातळ साडीमधून आपण अखंड अम्ब्रेला ड्रेस शिकणार आहोत. आणि त्या ड्रेससाठी आता आपण मापे घेऊया, ठीक आहे. आपण मापांकडे वळूया. जर तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही मेसेज टाकून तसं मला कळवा. आपण आता अखंड अम्ब्रेलासाठी मापे घेऊया. प्रथम मापांची यादी लाईट करून घेऊया. पूर्ण उंची, अखंड अम्ब्रेला पूर्ण उंची घ्यायची आहे. मग तो तुम्हाला किती चुडी ओपन पाहिजे, मग तुम्हाला एवढी एवढी चुडी ओपन दिसली पाहिजे तर उर्वरित सगळं माप घेऊन टाकायचं, ठीक आहे. नाही तर मग तुम्ही गुडघ्यापर्यंत पण ह्या ड्रेसला अगदी इझी पद्धतीने बनवू शकता. अखंड अम्ब्रेला, अखंड अम्ब्रेला बनविताना पूर्ण उंची 1, 2 शोल्डर, शोल्डर मात्र महत्वाचं आहे आणि ते व्यवस्थित घ्यायचंय. शोल्डर आपलं जे आहे ते महत्वाचं आहे. कमर फिटिंग घ्यायची आपल्याला आणि सीट फिटिंग सुद्धा यासाठी वापरायची आहे. बाही उंची, बाही फिटिंग, बाही उंची, बाही फिटिंग सुद्धा याला आपण घेणार आहोत. आणि अखंड ए लाईन ड्रेस साठी प्रथम मात्र तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला साडी जवळ ठेवायची आहे. आता आपण ड्रेसवर ही मापे कशी घ्यायची हे बघूया. छातीचे माप राहिले. व्हेरी गुड. सारिका उपासने त्यांनी आठवण करून दिले की छातीचं माप महत्वाचं माप जे आहे ते आपलं राहिलेलं आहे. पण सीटचं माप या ड्रेस साठी घे नाही, फक्त कमर, छाती, शोल्डर
कमर, छाती आणि आपण छातीचं माप आपण लिहून घेऊया. छाती बरोबर 20, शोल्डर बरोबर 18, कमरेच्या खालची उंची अखंड आहे तर आपण पूर्ण ड्रेस घेऊया. पूर्ण उंची बरोबर 20. आणि इथून तुम्हाला आता क्लिअर दिसतंय. आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे, माप घेण्यासाठी सर्वप्रथम स्केच काढूया. तुमच्या वहीवर तुम्ही हे स्केच काढून ठेवू शकता. माझ्यासोबत काढलं तरी चालेल. माझ्यासोबत काढलं तरी चालेल. तुम्ही स्केच काढून घेतला तरी चालेल. अखंड अब्रेलेला इथे जॉईंट नसेल, जॉईंट राहणार नाही. आणि आता आपण त्याचं अखंड अब्रेलेला जॉईंट राहणार नाही. आपला असा ड्रेस झालेला आहे का यापूर्वी? अशा टाईपचा ड्रेस तुमचा झालेला आहे का? मला आठवत नाही की आपला असा ड्रेस तुमच्या बॅचचा झालेला आहे म्हणून. येस ऑर नो? अखंड अब्रेला कमरेला जॉईंट नाही आणि घेर मात्र असेल. कमरेला, हा व्हेरी गुड, नाही झालेला. कमरेला जॉईंट नाही आणि घेर मात्र असेल अशा ड्रेसची आपण आता स्टिचिंग करणार आहोत. प्रथम पॅटर्न शिकून घेऊया. हे काढलं गेलं सगळ्यांचं. आता आपण मापे कशी घ्यायची किंवा मग मापे कशी लिहून घ्यायची ते बघूया. काढून घेतले का? छाती बरोबर 20, पूर्ण उंची बरोबर 20, कमर फिटिंग बरोबर 18. एकच दो. पुढचा गळा बरोबर 3, शोल्डर बरोबर 15, नाही सॉरी 20 ची छाती ना, तर शोल्डर बरोबर 10, बाही लांबी बरोबर 4, बाही फिटिंग बरोबर 3. अखंड अम्ब्रेला साठी मापे कशी घ्यायची असतात मी तुम्हाला इथे दाखवते. तुम्ही लक्ष देऊन बघा, तुमच्या लक्षात येऊनच जाईल. पूर्ण उंची मोजायची असेल तर अशा पद्धतीने मोजायची आहे.
पूर्ण उंची बरोबर ही छाती बरोबर दोन्ही बगलांच्या मध्ये टेप ठेवला की छातीचे माप भेटते. दोन्ही बगलांच्या मध्ये टेप ठेवला की छातीचे माप भेटते. बाही उंची बरोबर शोल्डर पासून जॉईनिंग बाहीची उंची आणि आडवी धरली की बाहीची फिटिंग. पुढचा गळा बरोबर मोजताना अशा पद्धतीने यल आकारात फोल्ड केला की गळ्याची उंची आपल्याला परफेक्ट स्वरूपात भेटते. आणि अशा पद्धतीने आपली ड्रेसची मापे घेऊन बाहेर करूया. शोल्डर मात्र अशा पद्धतीने दोन्ही दोन्ही बाही जॉईनिंगच्या ठिकाणी हात लावला की आपल्याला शोल्डरचे परफेक्ट माप मिळते. आणि अशा पद्धतीने आपली मापे घेऊन झालेली आहे. आता आपण तेच माप वहीवर कशा स्वरूपाने टाकायचं ते बघूया. आता माझा हा कापड आहे असं तुम्ही समजायचं आहे. आता हा आपला काय आहे, कापड आहे. आणि कापडावर छातीचा चौथा भाग 20चा चौथा किती आला आणि अधिक 2 5 अधिक 2 आणि 7 जाधव. व्हेरी गुड. 7 घेऊया. 5 अधिक 2 बरोबर 7. आपण इथे घेऊया. 7 घेतल्यानंतर पूर्ण उंची ड्रेसची घ्यायची आहे. आता इथे 7 ची पूर्ण उंची घेणार आहोत असं आपण समजूया. मी पूर्ण उंची घेतलेली आहे जशीच्या तशी. ठीक आहे. आणि शोल्डर शोधायचे. शोल्डर जसं की आपण सांगितलं होतं, समजा 10 आहे तर 10च्या निम्मे किती झाले 5. 5 इकडे 5 इकडे अधिक अर्धा. अधिक किती अर्धा. यावेळेस चेंज झाला, बदल झाला. वरचं जे काही माप होतं ते खाली येताना काय झालं अधिक अर्धा झालं. आणि अधिक अर्धा झाल्यानंतर 1 इंच आतमध्ये गोलवा. जो काही अर्धा होता तो पुन्हा काय झाला, पुन्हा अशा तिरप्या पद्धतीने त्याला क्रॉस झाला. आलेल्या पॅटर्नला मध्य कमर उंची आणि कमर फिटिंग जर तुमच्याकडे उंची घेतलेली नसेल तर कमर फिटिंग कशी टाकायची, तर हे बघलेचं माप 5.5. 5.5 इथे आपण इथे समजूया. अंदाजित कमरेचं माप, हे माप आणि हे माप दोघं काय आहेत, सारखे आहेत. समजा 5 आणि 5 किती झाले 10. इकडे लिहिणार आहोत कमर बरोबर चौथा भाग अधिक पुन्हा 2. मग 18चा चौथा किती झाले 4.5. 5.5 आणि 6.5 म्हणजे अर्धा इंच आतमध्ये तिरपा क्रॉस. आणि तुमचं पॅटर्न मला दाखवायचंय. मी याच्या पुढचं आता दाखवणार नाही, तुम्ही आधी करा, त्यानंतर आपण पुढचं बघूया. बघूया तुमचं पॅटर्न झालंय का सगळ्यांचं.
बघूया कुणाकुणाची झाली आहे पॅटर्न. व्हेरी गुड. गायत्री भंगाळे, अतिशय सुंदर पॅटर्न. वंदना सोनोने, वेदिका चौहान, सारिका उपासने, अखंड पॅटर्न. व्हेरी गुड. विद्या जोशी. आणि चला सगळ्यांची छान पॅटर्न झालेले आहेत. आपण आता पुढच्या पॅटर्न कडे वळू शकतो. याचा अर्थ असा आहे की आपल्या सर्व मुलींना जे आहे अखंड पॅटर्न इथपर्यंत अगदी परफेक्ट येत आहे. आणि आता आपण पुढे जाऊया. पुढे जाण्यासाठी मात्र आपल्याला याचा घेर वाढवायचा आहे. म्हणजे मी तो इथल्या इथे तुम्हाला वाढवूनही दाखवणार आहे आणि कटही करून दाखवणार आहे. तर आता तो कट कसा करायचा आणि वाढवायचा कसा. आता हे जे काही पॅटर्न आहे आपलं त्याला आपण फुल घेर मोजणार आहोत. फुल घेर उंची किती आहे माझी 20 आहे. ठीक आहे. तर मग माझी 20 ची आहे. मी इथे तुम्हाला दाखवते दुसऱ्या पेपरावर जाईल ती उंची. फुल लेंथ ओके. दिसतोय उलटा नाही दिसत ना. उलटा दिसतोय का. उलटा दिसतोय. आता ओके व्हेरी गुड. आता आपण उंची घेणार आहोत. उंची माझी 20 इंचची आहे. तर मग 20 अधिक पुन्हा येते का 20 अधिक 1 21 आणि 21 ला आपण इथे सरळ रेष दिली आहे. इथपर्यंत प्रत्येकाच्या लक्षात आलं. उंची घेतली. उंची अधिक 1 इंच घेतला. आता नजर इकडे तिकडे करू नका. महत्वाचे पॉइंट निघून जातील. बर हा कापड जो तुमच्या समोर पडलेला आहे त्याची सर्व मोठ्या मापांसाठी घडी. हा जो तुमच्या समोर कापड पडलेला आहे याची सर्व मोठ्या मापांसाठी घडी जी आहे ती किती असणार आहे 2 मीटरचा चौथा भाग. आता हे लहान मुलीसाठी आहे. मग हा किती मीटरचा चौथा भाग असू शकतो. किती मीटरचा चौथा भाग हा असू शकतो कुणाला वाटतंय. म्हणजे कपडा किती घ्यायचा हे पण माहिती पाहिजे ना. कागदावर पॅटर्न तर प्रत्येकाला करता येतात. 1 मीटर ओके. 1 मीटर असू शकतो. 1 किंवा 1.5 मीटर ओके. काही हरकत नाही. अनिता जाधव चांगला प्रयत्न. 1 किंवा 1.5 मीटर तुम्ही यासाठी कापड मात्र वापरू शकता. आणि 2.5 मीटर मी मोठ्या मापांसाठी सांगितलेलं आहे. मग माझ्या समोर जे माप आहे ते काय आहे लहान आहे. 1 किंवा 1.5 मीटर आपण कापड घेऊ शकतो. आता समजा हे खूपच लहान आहे ना तर मग आपण 1 मीटर कापड घेतलाय. 1 मीटर कापडाची पूर्ण लेंथ वापरायची आपल्याला. कारण पूर्ण घेर घ्यायचा आहे. त्या संपूर्ण कापडाच्या खालील मापाला निम्मे करून एक छान पैकी खूण मिळवायची. आणि मिळवली त्यानंतर हा इकडचा कोना आणि हा कोना आपल्याला जोडायचा आहे. तुम्ही टेपचा वापर करू शकता. ओके. अखंड अम्ब्रेला साठी आपण इथपर्यंतचं पॅटर्न आपलं ओढत आणलं. इथपर्यंत समजलं. कोठावदे परत कन्फ्युजन नकोय. समजलेलं आहे. नसेल समजलं की असं करा. समजलेलं नाही समजलं काय नाही समजलं काय नाही समजलं. शोल्डरच्या निम्मे बगल. छातीचा चौथा. कमरेची उंची. कमरेचा चौथा अधिक 2. नंतर इथे एक खूण
खाली पेपराची उंची वाढवली आणि इथे ठेवली. उंची वाढवल्यानंतर हा जो कमरेचा भाग आहे तो, आणि तुमच्याकडे 1 मीटर चे 4 तुकडे जे आहे केलेले, हे 4 पदराची ही घडी पूर्ण अखंड, त्या 4 पदराची पूर्ण लेंथ वापरायची आणि याला निम्म करून एक खूण मिळवून घ्यायची. मिळवली, आपल्याला ती सापडली खूण. आपण टेप फोल्डिंग केला, मग आपल्याला काय झालं, ही खूण जी आहे ती सापडली. आता ही खूण सापडल्यानंतर आपण या खुणेचा काही उपयोग केलाच नाही. आपण उपयोग कसला करणार आहोत, उपयोग जो आहे तो या कमरेच्या भागाचा करणार आहोत. मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही तुमच्या टेपचा वापर अशा पद्धतीने करून तुम्ही हे असं करू शकता. उलट ठेवते. ओके, तुम्ही टेपचा वापर करून हे काय आहे जोडून घेणार आहे. समजलं आता? कोठावधी समजलं? ओके. आणि पुढे तुम्ही चिटकवून घ्यायचा आहे. मी चिटकवला नाहीये, तुम्ही असं समजा की आपण तो चिटकवलाय. आता पुढे लक्ष द्या, महत्वाचा पॉइंट. महत्वाचा पॉइंट, इकडून इकडे जे माप आलेले आहे ते किती आहे, 5.5 इंचच आहे. तेच माप घ्यायचं, इकडे उचलायचं, 5.5 वर खूण शोधायची. इथपर्यंत लक्षात आलं? त्यानंतर हा जो सेंटर घेतला आहे त्याला काहीच करायचं नाही. शेवटच्या मधल्या सेंटरला इकडं यायचं, कोपऱ्यात बंद बाजूला, आणि आवडीनुसार खाली यायचं. आता मी किती येणार आहे माहिती का, मला 1.5 इंच आवडतंय तर मी 1.5 इंच येणार आहे. आणि तुम्ही किती जाऊ शकता, फार झालं तर 2 किंवा 2.5. तुम्ही फार झालं तर किती खाली जाऊ शकता, 2 किंवा 2.5. आता या सगळ्यांना काय करायचं, एका रेषेत बांधण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीने. आणि पॅटर्न तुम्ही काढायचे. पॅटर्न आपलं जवळजवळ कंप्लीट झालेला आहे. पॅटर्न तुम्ही आता काढायचे. कमरेच्या या भागाला मात्र असा थोडासा छान पैकी गोल शेप द्यायचा आहे आणि आपलं पॅटर्न पूर्ण होईल. चला फास्ट मध्ये वही घ्या आणि पॅटर्न तुमचं झालेलं असेल समजून तर लिहून घेऊया, म्हणजे परत तुम्हाला पॅटर्न काढायची आवश्यकता भासणार नाही. अंक मी तुम्हाला इथून सांगते, तुम्हाला नंतर फोटो फॉरवर्ड करते. ओके, 7 मिनिटात तुमचं पूर्ण लिखाण जे आहे ते कम्प्लीट होईल. एक ते 2 छातीचा चौथा. ओके, पॅटर्नची नावं नंतर टाका नंबर. आता आपण त्याचं जे उर्वरित लिखाण आहे ते करून घेऊया. 1 ते 2 छातीचा चौथा. 2 ते 3 पूर्ण उंची अधिक 1.
1 ते 10. शोल्डर निम्मे. 10 ते 9. शोल्डर निम्मे अधिक अर्धा. 1 इंचचे एकच बगल. 11 ते 8. पुन्हा बगल्याची उंची. 12 ते 8. कमरेचा चौथा. 2. 4 ते 5. पूर्ण कापडाच्या घडीला. निम्मे 3. 4 ते 14. दीड किंवा 2 अडीच. पाच ते 7. हेच निम्मे माप तिकडे. चौदा 6 7. खालील ड्रेसचा गोलवा द्या. कमरेच्या आकाराला सुद्धा गोलवा द्या. कापणे. खालील संपूर्ण गोलाकार. गोल गोल कापणे. कमरेच्या भागाला. अजून 1 इंचचा गोलवा द्या. शोल्डर उतार कापणे आवश्यक. गळ्याची रुंदी दाखविल्याप्रमाणे
कमी किंवा जास्त घेता येते. गळ्याचे माप बनविताना फक्त ही काळजी घ्यावी की तो